अँड फंक्शन. 10वी किंवा 12वी मध्ये सर्व विषयात विद्यार्थी पास असेल तर तो उत्तीर्ण असा शेरा दिला जातो. एखाद्या विषयात जर तो विद्यार्थी नापास असेल तर अनुत्तीर्ण म्हणून त्याला शेरा मिळतो. या प्रकारच्या माहितीवरून जर विद्यार्थ्यांचा रिमार्क ठरवण्यासाठी इफ अँड या फॉर्म्युलाचा उपयोग केला तर प्रचंड पटसंख्येचा रिमार्कही काही मिनिटात काढणं सोपं होतं. प्रथमतः रिमार्क या कॉलममधील ज्या सेलमध्ये पास व फेल काढायचं आहे त्या सेलमध्ये म्हणजेच O7 मध्ये इज इक्वल टू इफने फंक्शन सुरू करा. एक कंस घेऊन त्यामध्ये अँड टाईप करा. कंसामध्ये अँड टाईप केल्यानंतर आणखी एक कंस घ्यावा लागतो कारण विषयानुसार सर्व अटी त्या कंसामध्ये टाईप कराव्या लागतात. आता कंसामध्ये प्रत्येक विषयाचे सेल सिलेक्ट करावे आणि तशा अटी द्याव्या. म्हणजेच इंटू ब्रॅकेट C7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा D7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा E7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा F7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा G7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा H7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा I7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 या अटी द्याव्यात. सर्व अटी दिल्यानंतर शेवटी कंस पूर्ण करावा. कंस पूर्ण केल्यानंतर अट पूर्ण होणारं उत्तर म्हणजेच पास हे पहिलं टाईप करावं आणि अट पूर्ण न होणारं उत्तर फेल हे अवतरण चिन्हांमध्ये टाईप करावं लागतं. म्हणजेच हे संपूर्ण फंक्शन अशा प्रकारे टाईप करा.